नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मे महिन्यात मज्जा चालली की नाही? हा वैशाख महिना आहे बरं का. आणि या वैशाख महिन्यामध्ये अनेक उत्सव असतात आणि प्रत्येक दिवसाला काहीतरी महत्त्व असते बरं का. या महिन्यामध्ये 21 तारखेला नृसिंह लक्ष्मी जयंती होती बरं का मुलांनो. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे हिरण्यकश्यपू. मुलांनो, कश्यप ऋषी आणि दिती यांना 2 मुलं होती बरं का. त्यांचं नाव होतं हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू. ही 2 मुलं इतकी बलाढ्य होती, परंतु त्यांना त्यांच्या शक्तीचा खूप गर्व होता. त्यांना असं वाटत होतं की आपण की नाही स्वर्गच जिंकून घ्यावं. आणि ते त्याच्यासाठी खूप लढाई करायचे देवांबरोबर. पृथ्वीवर सगळीकडे लढाई करायचे. हिरण्यक्षाने काय केलं माहिती आहे का? एक दिवस त्यांनी पृथ्वीच हातावर घेतली, अशी पृथ्वी हातावर घेतली आणि तिला पाताळात काढून टाकलं. मग की नाही विष्णूला खूप राग आला. मग विष्णूने काय केलं? वराह अवतार म्हणजे एक मृग असतो बरं का. त्याला एक शिंग असतं तोंडावर, एक शिंगी खडक मृग म्हणतात त्याला. आणि आपण त्याला काय म्हणतो? वराह म्हणजे डुक्कर. पण ते डुक्कर नसतं, तर खडग मृग असतो. त्यांनी काय केलं? आपल्या सुळ्यांनी सगळी पृथ्वी उकरून आपल्या सगळी जमीन उकरून काढली पाताळ. आणि मग पृथ्वीला वरती काढलं. पण त्या हिरण्यकश्यपूला एक मुलगा झाला बरं का, प्रल्हाद त्याचं नाव. मग तो सतत विष्णूचा भक्त होता, सतत विष्णूचं नाव घेत होता बरं का. मग त्या हिरण्यक्षाने ना ती पृथ्वी काढली होती की नाही. मग हिरण्यक्षाला ना विष्णूने मारूनच टाकलं. त्याने पृथ्वीला काढलं म्हणून त्याला मारून टाकलं. मग आता राहिलं कोण? फक्त हिरण्यकश्यपू. मग त्याला खूप राग आला, माझ्या भावाला मारलं काय त्यांनी. म्हणून तो खूप युक्ती करायला लागले की आपण स्वर्गाला जिंकायचं, आपण देवाला जिंकायचं. म्हणून तो म्हणतो की देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, फक्त माझंच नाव घ्यायचं. मग त्यांचा मुलगा पण सारखं प्रल्हाद होता की नाही, हिरण्यकश्यपूचा मुलगा, तो तर सारखं देवाचंच नाव घ्यायचं. मग हिरण्यकश्यपू काय करतो? त्याला मारतो, माझं नाव घे, विष्णूचं नाव घ्यायचं नाही. पण ऐकेल तो प्रल्हाद कसला, त्याने नावच घ्यायचं ठरवलं, विष्णूचंच मी नाव घेणार. मग काय झालं? हिरण्यकश्यपूने त्याला तेलात ढकललं, गरम तेलात. कोण काय झालं? विष्णूने त्याला वाचवलं प्रल्हादाला. मग एकदा की नाही सैनिकांना सांगितलं, ह्याला ना कड्यावरून ढकलून द्या, हा सारखं विष्णूचं नाव घेतो ना, ह्याला द्या कड्यावरून ढकलून. मग काय झालं? सैनिकांनी कड्यावरून ढकलून दिल्यावर खाली विष्णूने लगेच प्रल्हादाला झेललं. इतका म्हणजे देव सतत प्रल्हादाच्या पाठीमागे होता बरं का, त्याचं संरक्षण करायला. मग काय झालं? एक दिवस विष्णूचं नाव घेत होता की नाही प्रल्हाद घरामध्ये. मग हिरण्यकश्यप म्हटला, काय रे प्रल्हादा, तुझा देव कुठं आहे मला सांग. तर प्रल्हाद म्हटला, माझा देव सगळीकडेच आहे. म्हणे, ह्या खांबामध्ये आहे का तुझा देव? तर तो म्हटला की हो आहे की ह्या खांबामध्ये. मग काय झालं? त्या खांबावर अशी गदा मारली बरं का हिरण्यकश्यपूने. गदा मारल्यानंतर त्यातनं एक शरीर मानवाचं, पण त्याचं मुख नाही का ह्याचं सिंहाचं होतं बरं का. मग तो आल्या म्हणजे त्यात आला, असं म्हणजे नृसिंह सरस्वती म्हणतात त्यांना बरं का. ते आल्याबरोबर हिरण्यकश्यपाला त्यांनी पकडलं. पण मुलांना हिरण्यकश्यपाने ना ब्रह्मदेवाची उपासना करून ना ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं. आणि ब्रह्मदेवाला ते काय म्हटले होते? हिरण्यकश्यप म्हटला होता की मला जमिनीवर मरण नको, मला आकाशात मरण नको, आणि मला सकाळी नको, रात्री नको, मला पशुच्या हातनं नको, मानवाच्या हातनं नको, देवाच्या हातनं नको मला मरण बरं का. मग कसं मरण? मग देवाने बरोबर त्याची जिरवली. आणि मग हिरण्यकश्यपूला असं पकडलं आणि मांडीवर घेतलं बरं का. आणि मांडीवर घेतल्यावर त्याचं असं टरटर पोट फाडलं, म्हणजे जमिनीवर पण नाही, आकाशात पण नाही. आणि मांडीवर घेतल्यामुळं तो मांडीवर त्याला मारून टाकलं. आणि ती वेळ होती तिन्ही सांगायची, म्हणजे रात्री पण नाही, सकाळी पण नाही, आणि दुपारी पण नाही, मध्यान्हाच्या वेळेला त्याला मारलं. म्हणजे त्याचा वर तो पूर्ण केला. पण हिरण्यकश्यपूला मारून टाकलं. पण तरी देखील नृसिंह सरस्वतींचा राग काही शांत होईना. मग प्रल्हाद त्यांच्या चरणाशी बसला बरं का. आणि चरणाशी बसवून त्यांनी
शांत व्हा, तुम्ही शांत व्हा अशी मागणी केली. मग ते शांत झाले आणि म्हटले की मला तुमचं दर्शन द्या. मग मग प्रल्हादाला की नाही दर्शन दिलं बरं का त्यांनी. नृसिंह सरस्वतींनी लक्ष्मी आणि लक्ष्मीला जवळ घेऊन त्यांनी विष्णूच्या रूपात शेषनागाच्या वर बसून विष्णूच्या रूपात विष्णू लक्ष्मीचं दर्शन दिलं. आणि तेव्हापासनं सतत प्रल्हादाच्या पाठीशी विष्णू भगवान असतात. तसंच आपण पण सतत देवाचं नाव घेतलं ना की देव आपल्या पाठीशी असतो. आवडली का गोष्ट आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. म्हणजे इतरांना पण ती ऐकली जाईल की नाही गोष्ट. आवडली का गोष्ट?